नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। भारत सरकारच्या हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस कशा प्रकारचा वातावरण असेल राज्यामध्ये त्याची माहिती आणलेली आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 24, 25, 26, 27 आणि 28 तारखेपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे या जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस संपूर्ण हवामान जे आहे कोरडे राहणार आहे। कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही। त्यानंतर बघितलं आपण नंदुरबार, जळगाव, नाशिकचा डोंगराळ भाग, अहिल्यानगर, पुणेचा डोंगराळ भाग, त्याचबरोबर कोल्हापूरचा डोंगराळ भाग या जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील 5 दिवस संपूर्ण हवामान जे कोरडे असेल। कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी दर्शवलेली नाही। त्यानंतर आपण बघूया साताराचा डोंगराळ भाग, सांगलीचा डोंगराळ भाग, सोलापूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, बीड, त्यानंतर हिंगोली या जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान जे आहे पुढील 5 दिवस कोरडे राहणार आहे। त्यानंतर बघितलं आपण लातूरमध्ये मात्र तुम्हाला 24 तारखेला या ठिकाणी काही भागामध्ये तुम्हाला जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। गारपिटीची सुद्धा शक्यता असणार आहे। त्यानंतर 25, 26, 27 आणि 28 संपूर्ण हवामान कोरडे असेल। तसंच धाराशिवमध्ये सुद्धा या ठिकाणी 24 तारखेला पाऊस असेल, मात्र 25, 26, 27, 28 हा संपूर्ण हवामान जे आहे कोरडे राहणार आहे। त्यानंतर अकोला आणि अमरावती या 2 जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस संपूर्ण हवामान कोरडे असेल। कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही। त्यानंतर आपण जर बघितलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला गारपिटीची शक्यता असणार आहे 24 तारखेला आणि पुढील 4 दिवस संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे भंडारा जिल्ह्याला। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याला संपूर्ण हवामान कोरडे असेल पुढील 5 दिवस। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 दिवस तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असेल। वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता असणार आहे 24, 25ला आणि 26, 27, 28ला संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे। त्याच प्रकारे आपण जर बघितलं तर पुढील गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये 24 तारखेला मात्र जोरदार पावसाची शक्यता असेल आणि 25, 26, 27 या तिन्ही जिल्ह्यामध्ये पुढील 4 दिवस जे आहे संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे। त्यानंतर वर्धामध्ये फक्त 24 तारखेला पाऊस आहे, पुढील 4 दिवस हवामान कोरडे असेल। वाशिमला संपूर्ण हवामान कोरडे असेल 5 दिवस आणि यवतमाळला मात्र 24 आणि 25 तारखेलाच हवामान कोरडे राहणार आहे। या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही। त्यानंतर आपण जर या ठिकाणी नकाशामध्ये आलो तर नकाशामध्ये तुम्ही बघू शकता आता 24 तारखेला या ठिकाणी हा हवामान अंदाज आहे। 24 तारखेला आपण जर बघितलं तर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, त्यानंतर लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे, गारपीट पाहायला मिळणार आहे 24 तारखेला सायंकाळी, रात्री आणि मध्यरात्री। त्यानंतर 25 तारखेला सुद्धा 2 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल, गारपीटीची शक्यता असेल, ज्यामध्ये नागपूर आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यांचा समावेश असेल। इतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहील आणि त्यानंतर 26, 27 आणि 28 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे दाखवण्यात आलेले आहेत। तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी आपण संपूर्ण 5 दिवसांचा हवामान अंदाज बघितलेला आहे। अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।